हॅलो. हॅलो. तर निघालो आहोत महाबळेश्वर. हो. चला. चला. भूक लागली म्हणून आम्ही खायला लागलो आहे वडापाव. आमचा कोल्हापूरचा दीपक वडापाव फेमस आहे, तोच आम्ही खातोय. मग अर्णव, महाबळेश्वरला गेल्यावर स्ट्रॉबेरी किती खाणार? 1000. किती? 1000. खरंच? 1000. बरं ठीक आहे. आणि इथे स्ट्रॉबेरी फार्म आहे. बरं. फ्री स्ट्रॉबेरी फार्म. बरं ठीक आहे, आपण विजिट करूया. जाण्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं गाडीमध्ये पेट्रोल टाकावं म्हणून आम्ही ते थांबलो होतो आणि पेट्रोल टाकायला. बघता बघता आम्ही देखील पोचलो होतो महाबळेश्वरला. तर ही स्ट्रॉबेरीची छोटी छोटी स्टॉल दिसायला लागले ना, तर समजायचं की महाबळेश्वर आलेलं आहे. तर आम्ही एंट्री केली महाबळेश्वरमध्ये. तर भूक लागली असल्यामुळे आम्ही गेलो होतो जेवण करायला. तर या ठिकाणी अन्नपूर्णा म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आम्हाला दिसलं आणि त्या ठिकाणीच ठरवलं की चला आपण जेवण करूया. तर आम्ही गेलो आतमध्ये आणि हा होता मेनू कार्ड आणि आम्ही ऑर्डर केलं होतं मटन कोंबडी वडे. तर बघा किती मस्त आणि टेस्टी होतं, एक नंबर. आम्हाला तर खूपच आवडलं. तसं महाबळेश्वरमध्ये जेवणाचा काही प्रॉब्लेम होत नाही, कारण या ठिकाणी ना जेवण अतिशय चविष्ट आणि खूप छान घरगुती पद्धतीचं खूप छान मिळतं. आणि हा रस्सा तर इतका टेस्टी होता, बापरे खूपच छान होतं, एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर ना ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो होतो त्याच्याच बाजूला ना नर्सरी होती. इतकी सुंदर सुंदर झाडे आणि इतकं छान तिथं होतं ना, तर ते सर्व बघून मला तर असं वाटलं की आत्ताच्या आत्ता हे इथून थोडेफार झाडं घेऊन जावे. पण काय आम्ही काही घेतलं नाही, कारण आमच्या घरी लावण्यासाठी जागा नाही. तर जाऊ देत, बघूनच आमचं मन भरलं. तर हे सर्व झाल्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या रूमच्या दिशेने, ज्या ठिकाणी आम्ही बुक केलं होतं. तर आम्ही काही एकदम हायफाय वगैरे काही बुक केलं नव्हतं. एक सिम्पल असं एक हॉटेल होतं, त्या ठिकाणी आम्ही बुक केलं होतं, कारण आम्ही इथे आधी देखील आलो होतो तेव्हा इथेच राहिलो होतो. तर त्याच ठिकाणी आम्ही बुक केलं होतं. तर या ठिकाणी बघा एक छोटासा स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे आणि शांत आहे, एकदम सुंदर आणि शांत असा एरिया आहे. आणि ना ह्याच्या बाजूचा व्ह्यू देखील खूप छान आहे. तर या ठिकाणी ना त्यांनी छोटी छोटी स्ट्रॉबेरीची झाडे लावली होती. तर इतकी सुंदर ती झाडे होती ना, तर ते बघून आम्हाला इतकं छान वाटलं. आणि अर्णवला जे फार्म बघायचं होतं, तर काय आल्या आल्याच त्याला ते सर्व बघायला भेटलं. फार्ममध्ये जायला आम्हाला शक्य होईल की नाही ते आम्हाला माहीत नाही, पण या ठिकाणी त्याला स्ट्रॉबेरीची झाडं वगैरे तर बघायला नक्कीच भेटली. तर ते सर्व नवीन नवीन छान छान स्ट्रॉबेरीज त्याला आल्या होत्या आणि अर्णव ते बघून खुश झाला. तर ही होती आमची रूम. तर रूम काय नॉर्मल होती, एकदम हायफाय नव्हती. तर बघा इथे मस्त बेड होता आणि त्याच्यानंतर टी व्ही देखील होता, वायफाय होतं आणि छोटंसं कबड होतं. आणि ही होती बाल्कनी, AC देखील होता, वॉशरूम वगैरे सर्व, पाण्याची सोय होती, गरम पाण्याची सोय होती, छोटासा ड्रेसिंग टेबल होता आणि ही बाल्कनी. आणि यामध्ये होते हे मस्तपैकी आमचं झोका. आणि हे अर्णवला खूप आवडतं, तर तो मस्तपैकी आल्या आल्या पहिला तिथेच बसला. त्याच्यानंतर हा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला हिरवळ पूर्ण आणि त्याच्या बाजूला ना हे असं पूर्ण दरी आणि हे पर्वतरांगा, हे सर्व काही नाही इतकं छान वाटतं ना बघायला. तर हे मस्तच, म्हणून आम्ही हीच रूम बुक केली होती यावेळेस देखील. तर असं होतं आमचं रूम. आणि मग काय आल्यानंतर आम्ही थोडं थकलो होतो, थोडंसं आम्ही रेस्ट नाही, जरा फ्रेश वगैरे झालो. आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला आता जरासं वेळ होता म्हणून आम्ही म्हटलं की थोडंसं काहीतरी बाहेर जाऊन फिरून यावं. तर आम्ही लगेचच निघालो. आणि या ठिकाणी तर आमच्या हॉटेलच्याच बाजूला थोडंसं पुढे गेले की होतं, तर या ठिकाणी गेम्स वगैरे होते. आणि म्हटलं की चला अर्णवसाठी काहीतरी त्याला खेळायला घेऊन जाऊया, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि मग हे थोडं बंद होतं बाकीचं, तर मग जे चालू होतं ते आम्ही ट्राय केलं. तर या ठिकाणी होते ना हे बंपर कार. तर मग आम्ही अर्णव सर्व तिघांनी देखील मिळून ना ह्याची मजा घेतली. तर हे बंपर कारने इतकी मजा आली. त्याच्यानंतर हे बघा इथे बऱ्याच गोष्टी आहेत आणि थोडंसं ऑफ सीझन असल्यामुळे ना थोडंसं बंद होतं. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही म्हटलं चला मार्केटची टूर करूया. तर मग आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीज होत्या आणि हे सर्व इथं वेगवेगळी शॉप्स वगैरे आहे. तसं महाबळेश्वरचं मार्केट फिरायला ना अतिशय सुंदर आहे बरं का. तर या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि म्हटलं चला महाबळेश्वरला आलो आणि त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाल्लं नाही तर मजा काय.
तर मग आम्ही देखील ऑर्डर केलं होतं स्ट्रॉबेरी विथ क्रीम. एकदमच छान होतं आणि आम्हाला ते खूप आवडलं आणि खूप जास्त टेस्टी होतं, एकदम छान. त्यामध्ये आईस्क्रीम देखील होतं आणि रिअल स्ट्रॉबेरीज त्याच्यामध्ये कट करून टाकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रीम देखील होती. तर खूप जास्त ते छान होतं. त्याच्यानंतर इथे ना सर्व अँटिक पीस, त्याच्यानंतर वेगवेगळी खेळणीची दुकानं आणि कपड्यांची दुकानं आणि बरंच काही या ठिकाणी होतं बरं का. तर आम्हाला हे सर्व बघायला फार छान वाटलं आणि स्ट्रॉबेरीज देखील होत्या इथे. तर बऱ्यापैकी लोक ज्यावेळेस महाबळेश्वरला येतात तर मार्केट फिरायला नक्की जातात. तर या ठिकाणी हे स्टॉल्स देखील होते आणि बऱ्याच ठिकाणी ना शॉपिंग करण्यासाठी बऱ्याच गोष्टी होत्या. आणि आत्ता थोडंसं ऑफ सीझन आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे, पण एरवी इथं खूप गर्दी असते. तर या ठिकाणी बघा ना किती छान इथं चिंच वगैरे बरंच काय काय होतं आणि त्याच्यानंतर ना स्ट्रॉबेरीच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी इथे होत्या आणि लोक ह्याचा सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होते. आणि जर तुम्ही पावसाळ्यात आले किंवा अतिशय थंडी असेल त्यावेळेस आलात ना तर या ठिकाणी इतकी धुकं वगैरे असतात ना, त्या ठिकाणी फिरायला खूप छान वाटतं. तर यावेळेस एवढी जास्त थंडी नाही आहे, पण ठीक आहे, फिरण्यासाठी खूप छान आहे. आणि मग काय आम्ही देखील या ठिकाणी फिरत होतो. या ठिकाणी ना हे क्रॉक्स तर इतके छान छान डिझाईनचे होते ना, आम्हाला खूप आवडले, पण आम्ही काही घेतलं नाही. आणि हे मस्त मस्त स्टॅच्यूज वगैरे होते, किती छान आहे ना बघायला. तर हे सर्व मार्केटचा व्ह्यू आणि या ठिकाणी आम्ही मस्तपैकी फिरत होतो. तर तुम्ही गेला आहात का कधी महाबळेश्वरच्या मार्केटला? जर तुम्ही गेला असेल तर कमेंटमध्ये मला लिहा की तुम्ही काय काय केलं त्या ठिकाणी. तर महाबळेश्वरमध्ये ना या ठिकाणी फुटाणे, गार्लिकचे फुटाणे, त्याच्यानंतर वेगवेगळे फुटाणे, बरंच काही प्रकारचे शेंगदाणे, हे ठिकाणी ना सर्व फ्रेश बनवतात आणि या ठिकाणी चणाभट्टी देखील आहे. तर या ठिकाणी हे सर्व छान भेटतं आणि आम्ही देखील त्या ठिकाणाहून घेतलं होतं. तर थंडीचे कपडे वगैरे देखील या ठिकाणी होते आणि खूप सुंदर सुंदर डिझाईनचे वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे होते आणि हा कुत्रा इथे मध्येच बसला होता बघा. आणि त्याच्यानंतर हे मोठे मोठे शॉप्स देखील होते आणि आम्ही देखील तिथून फिरत होतो. आम्हाला थोडे मेडिसिन घ्यायचे होते, आम्ही मग त्याच्यामुळे मेडिसिनसाठी ना मेडिकल शोधत होतो. आणि मग काय जाता जाता म्हटलं चला स्ट्रॉबेरी घेऊया. रात्री जेवण रूममध्येच आम्ही ऑर्डर केलं. तर असा होता आजचा आमचा दिवस. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.